काल दिनांक 1 सप्टेंबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास पुण्याचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या चुलत भाऊसोबत गणेशपेठ येथील त्यांच्या घराबाहेर डोके तालीमसमोर थांबले असता अचानक 4 दुचाकीवर आलेल्या सुमारे 10 इसमांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या। त्यामध्ये आंदेकर हे गंभीर जखमी झाले। हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले। आंदेकर यांना तात्काळ KEM हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे। विशेष म्हणजे घटनेच्या आधी या परिसरातील लाईटी घालवण्यात आल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्याचप्रमाणे सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली। पूर्व वैमनस्यातून व कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। दरम्यान पुणे शहर पोलिसांनी 3 इसमांना ताब्यात घेतले आहे। या घटनेचा तपास समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे युनिट करत आहेत। वनराज आंदेकर हे 2017च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते। याआधी त्यांची आई राजेश्री आंदेकर या 2007 आणि 2012 मध्ये 2 वेळा नगरसेवक होत्या। वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकत आंदेकर हे देखील नगरसेवक होते। याशिवाय वत्सल्या आंदेकर यांनी पुणे शहरचे महापौरपदही भूषवले आहे। प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ 9:30चे सुमारास या ठिकाणी 2 लोक जे आहे ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते 5 राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये वनराज आंदेकर म्हणून जे इसम आहे त्यांची जे आहे ते मृत्यू झालेला आहे। त्यांना जे आहे KEM हॉस्पिटलला आणले गेले होते, परंतु त्या ठिकाणी ते ब्राउड डेड असा आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनचे टीम करत आहे। आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते शार्प हथियारने वार पण झालेला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाली आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळणार आहे।